आंब्यांचा सीझन चालू झाला की आपण नेहमीच काही ना काही रेसिपी बनवत असतो. मग आंब्यापासून अनेक साऱ्या रेसिपी बनवल्या जातात. तर त्यातलीच आज आपण इथे आंबा बर्फी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. अगदी हलवाईच्या दुकानामध्ये ज्या पद्धतीने बर्फी भेटते, अगदी त्याच पद्धतीने आज आपण एकदम मऊ, लुसलुशीत, सॉफ्ट, तोंडामध्ये टाकता जिभेवरती विरघळेल इतकी ती मऊ बनते. तर ती कशा पद्धतीने बनवायची ही रेसिपी बघणार आहे. तर चला पटकन वेळ न घेता रेसिपीकडे वळूया. तर आंबा बर्फी बनवण्यासाठी मी इथे 3 आंबे घेतलेले. आंबे पूर्ण पिकलेले घ्यायचे आणि इथे मी आंबे रत्नागिरीचे घेतलेले. अर्धा तासभर आपल्याला आंबे पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे ते नॉर्मल टेम्परेचरला येतं. 2 ओले नारळ घेऊन फोडून पाठीमागचा काळा भाग काढून त्याची छोटे छोटे पातळ काप करायचे. 1 वाटी आपल्याला लागणार आहे मिल्क पावडर, साखर आणि आपल्याला लागणार आहे विलायची पावडर. मिक्सरचं मोठं भांडं मी इथे घेतलेलं आहे. आज आपण मँगो बर्फी बनवताना दुधाचा वापर अजिबात इथे करायचा नाही, कारण तुम्हाला माहिती आहे आंबट गोष्टीबरोबर दुधाचा संपर्क आला की दूध लगेच फुटतं. त्यामुळे इथे दूध अजिबात वापरायचं नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं थोडं घालून हे एकदम बारीक असं आपल्याला स्मूथ वाटून घ्यायचं. वाटताना थोडंसं पाणी घालायचं. साखर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. साखरेमुळे काय होतं, पटकन ते वाटलं जातं. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ असं मी इथे वाटून घेतलेले नारळाचं मिश्रण. त्याच पद्धतीने आपण इथे राहिलेलं बाकीचं सुद्धा थोडंसं पाण्याचा वापर इथे करणार आहे. एरवी जेव्हा आपण नारळाची बर्फी बनवतो तेव्हा दुधाचा वापर करतो, पण आज आपण दुधाचा वापर नाही करणार, तर इथे पाण्याचा वापर करणार आहे. तुम्हाला जर वाटलं की ओलं खोबरं नाही घालायचं तर सुकं डेसिकेटेड कोकोनट पावडरसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. पण ओल्या नारळाची बर्फी जर आंबा बर्फी बनवली तर ती एकदम मऊ लुसलुशीत होते. वाटून झालेलं आहे आपलं. गॅसवरती मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि हे पूर्ण आपल्याला इथे सुक्कं करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी जितकं घातले ते पूर्ण पाणी इथे सुकलं गेलं पाहिजे आणि वरनं झाकण ठेवायचं. आपलं नारळाचं मिश्रण सुक्कं होईपर्यंत इथे आपण आंब्याचा रस करून घेणार आहे. आंबा आपल्याला व्यवस्थित कपड्याने पुसून सुक्का करून घ्यायचा. कापल्याच्या नंतरनं खापांमध्येच आपल्याला इथे मध्ये असे कट मारायचे या पद्धतीने. त्यामुळे काय होतं, सालीचा जो गर असतो आंब्याचा तो पटकन निघला जातो आणि छोटे छोटे त्याचे कापसुद्धा तयार होतात. त्यामुळे काय होतं, रस जो असतो ना तो पूर्ण स्मूथ होतो. कुठेही गर त्यामध्ये शिल्लक राहत नाही. आंबा इथे आपला कापून झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकताय. आपलं नारळाचं जे आपण मिश्रण इथे बनवून घेतलेलं आहे ते बऱ्यापैकी इथे सुक्कं झालेलं आहे, पण अजूनसुद्धा ते ओलंच आहे. त्यामुळे आपल्याला इथे ते आणखी सुक्कं करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण इथे रस करून घेणार आहे. थोडं थोडं घालून घ्यायचं. 2-3 मी बर्फाचे खडे यामध्ये घातलेले. थोडीशी साखर घालायची आहे आणि मिक्सरला पिसून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता भांड्याला घाम आलेला आहे. भांडं गरम जर झालं ना तर रस काळा पडतो. भांडं गरम होऊ नये म्हणून आपण त्यामध्ये बर्फ घातलेला आहे. त्यामुळे बर्फ घातल्यामुळे रस अजिबात काळा पडत नाही. तर इथे तुम्ही बघू शकताय जो नारळाचा आपण इथे बनवून घेतलेलं आहे मिश्रण वडीचं, ते पूर्ण इथे सुक्कं झालेलं आहे. एकदम सुक्कं झालेलं आहे. ते तुम्ही बघू शकता, दिसते तुम्हाला ते असं मोकळं सुटसुटीत झालेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी आपल्याला इथे मिल्क पावडर घालून घ्यायची. इथे मिल्क पावडर घातलेली आहे. याच्या जागी तुम्ही खवा घातला ना तरी चालेल, पण खवासुद्धा ओला असतो. त्यामुळे मी इथे मिल्क पावडर घातलेली आहे. मिक्सरला पिसून घेतलेला आंब्याचा रस आपल्याला यामध्ये घालायचा. विलायची पूड आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि हे सगळं मिश्रण जे आहे ना ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आंब्याच्या रसामध्ये खोबऱ्याचं मिश्रण व्यवस्थित आपल्याला इथे मिसळून घ्यायचं. एकजीव एकसंग इथे करून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकताय मिश्रण पाहिल्या क्षणी एकदम मऊ लुसलुशीत असं वाटतंय. तर इथे आपण आंब्याचा रस घातल्याच्या नंतर आपलं जे मिश्रण आहे बर्फीचं ते सुद्धा पातळ झालेलं आहे. तर इथे पूर्ण आपल्याला ते सुक्कं करून घ्यायचं आहे. आतनं आपल्याला हे सारखं असं हलवत राहायचं आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे सुक्कं करून घ्यायचं, जेणेकरून ते खाली लागणार नाही.
तर इथे आपलं बर्फीचं मिश्रण पूर्ण सुक्कं झालेलं आहे. ज्या ताटामध्ये आपल्याला बर्फी सेट करायला ठेवायचे त्या ताटाला 1 चमच्याभर तूप घातलेलं आहे आणि तूप पूर्ण ताटामध्ये मी ग्रीस करून घेतलेले. त्यानंतर बर्फीचं मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं. उलथण्याने व्यवस्थित ते सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि एकदम वरून प्लेन करून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपण उलथण्याने प्लेन केलेले. जरासा ताट आपल्याला असं स्टॅप करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित खाली बसलं जातं. आणि रात्रीची मी केलेली आहे त्यामुळे रात्रभर मी फ्रीजला थंड करायला ठेवली होती. सकाळी इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित ती कडक झालेली. त्यानंतर आपण यामध्ये चांदीचा अर्क लावून घेणारे वर्क. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट, पिस्ता, काजू, बदामसुद्धा वरनं घालू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे सजावट याची करू शकता किंवा काहीही न केलं तरी चालेल. फक्त मी हे लावून का घेते तर बर्फी जी आहे ती एकदम सुबक आणि सुंदर दिसावा. अगदी हलवाईच्या दुकानात भेटते तशी ती दिसते. आणि त्यानंतर कटरनं आपल्याला याच्या ओढ्या कट करून घ्यायच्या. तर तुम्ही इथे बघू शकता मी डायमंडचा जसा शेप असतो त्या पद्धतीने मी इथे त्या कट करून घेणार आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार चौकोनी कसेही तुम्ही इथे कट करू शकता. तर या पद्धतीने आपण कट केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता एकदम सहज ते स्मूथ असलं आणि मऊ लुसलुशीत असल्यामुळे पटकन इथे पडतं. इथे ॲप्लिकेटर घेतलेलं आहे आणि त्याने आपल्याला वड्या अशा व्यवस्थित काढून घ्यायच्या. कारण आंबा बर्फी किंवा मँगो बर्फीसुद्धा याला म्हणतात. खूप नाजूक असते, मऊ लुसलुशीत असते. लगेच ती अशी जरासा धक्का लागला की ती लगेच अशी म्हणजे वाकडी तिकडी होण्याची शक्यता असते. तर व्यवस्थित काढून घ्यायची. हलक्या हाताने तिला आपल्याला इथे हाताळायची. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आज आपण आंबा बर्फी हलवाईच्या दुकानात मिळते अगदी त्याच पद्धतीने इथे बनवून घेतलेली. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मात्र कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा. अशा पद्धतीने आज आपण आंबा बर्फी बनवलेली आहे. परत एकदा अशीच आंब्याची रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घेत राहा आणि आंबा बर्फी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.